महाराष्ट्रातील सर्व शाळा आता 15 जून पासून उघडणार। महाराष्ट्रातील हजारो शाळांच्या वेळापत्रकात बदल। शाळा उघडण्याआधीच नवीन टाइम टेबल। जाणून घेऊया सविस्तर माहिती। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर महाराष्ट्रातील सर्व शाळा ह्या आता 15 जून पासूनच उघडणार असल्याची एक माहिती समोर आलेली आहे आणि यासाठी महाराष्ट्रातील हजारो शाळांच्या वेळापत्रकातही बदल होणार असून शाळा उघडण्याआधीच नवीन टाइम टेबल सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। तर बघूया की का बरं महाराष्ट्रातील सर्व शाळा ह्या 15 जून पासून उघडणार आहेत। तर पुढील महिन्यात राज्यातील शाळा सुरू होणार आहेत। तसेच 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2025-26 हे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे। खरं तर 2024-25 या शैक्षणिक वर्षाची समाप्ती फारच उशिराने झालेली आहे। यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार, राज्यातील शाळा कधी उघडणार हा एक मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे। मात्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय विभागाने यंदा सुद्धा 15 जून पासूनच शाळा उघडतील असे जाहीर केले गेले आहे। दरम्यान असे असतानाच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ती म्हणजे मीडिया रिपोर्टनुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून असे झाल्यास राज्यातील शाळांमधील वेळापत्रक सुद्धा बदलेल असे बोलले जात आहे। दरम्यान आता आपण नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर शाळांचे वेळापत्रक कसे असेल या संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कसं असणार शाळेचं नवीन टाइम टेबल? मीडिया रिपोर्टनुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळेचा टायमिंग हा 9 ते 4 असा राहणार आहे आणि या नव्या टाइम टेबलनुसार राज्यातील सर्वच्या सर्व शाळा 9 वाजेला भरतील आणि 4 वाजेला सोडल्या जाणार आहेत। मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचे झाले तर यांची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे आणि नक्कीच हा निर्णय घेतला गेला तर याचा विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर मोठा परिणाम देखील होणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांना 5च्या आधीच सुट्टी मिळणार आहे। मग आता परिपाठ किती वाजे होणार? तर मीडिया रिपोर्टमध्ये जे नवीन टाइम टेबल समोर आलेले आहे त्यानुसार नव्या टाइम टेबलमध्ये राज्यातील शाळा आता सकाळी 9 वाजता भरतील। त्यानंतर 9:25 पर्यंत परिपाठ होईल। परिपाठ झाल्यानंतर मग लेक्चर सुरू होणार देखील आहेत। 9:25 लेक्चर सुरू होतील आणि जवळपास 11:25 पहिल्या 3 तासिका होणार आहेत आणि त्यानंतर मग 10 मिनिटांची लहान सुट्टी राहणार आहे। लहान सुट्टी झाली की 11:35 वाजेला शाळा पुन्हा भरेल आणि त्यानंतर 12:50 पर्यंत 2 तासिका होतील। यानंतर मग जवळपास 40 मिनिटांची एक मोठी सुट्टी राहणार आहे आणि मोठी सुट्टी झाली की मग 1:30 पासून पुन्हा शाळा भरेल आणि 3:55 पर्यंत तासिका होतील। दरम्यान शेवटच्या 5 मिनिटांमध्ये वंदे मातरम घेतले जाईल आणि त्यानंतर मग शाळा सोडली जाईल असे बोलले जात आहे। तर एकंदरीत नव्या शैक्षणिक धोरणाचा आधार घेऊन येत्या सेशनमध्ये म्हणजेच नवीन सत्रामध्ये शाळा ह्या 15 जून पासून सुरू होणार असून त्यानुसारचं टाइम टेबलही नव्याने या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे आणि म्हणूनच आपला विषय होता की महाराष्ट्रातील सर्व शाळा आता 15 जून पासून उघडणार। व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये
इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।